friends, welcome to my channel. In the first part, we have seen the icebreakers of the lesson and astrologers day. Now, in the second part, we are going to see the story. पहिल्या पार्टमध्ये आपण या लेसनच्या आईसब्रेकर्स पाहिलेले आहेत. आता दुसऱ्या भागामध्ये आपण स्टोरी बघणार आहोत. प्रथम आपण या कथेचे लेखक आर के नारायण यांच्याबद्दल जाणून घेऊ. This is a well-known story written by R.K. Narayan. His full name is Rashipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy. He made Indian English fiction famous in the world. He was one of the best-known novelists among Indian English writers. एक अतिशय दर्जेदार लेखक म्हणून R.K. नारायण यांना ओळखले जाते. भारतीय इंग्रजी साहित्य सगळ्या जगभर सुप्रसिद्ध करण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. In his long career, he published 14 novels, 5 volumes of short stories, a number of travelogues, and has a collection of non-fiction to his credit. He also wrote his memoir, My Days, in 1975. त्यांच्या आशयघन साहित्यकृतींनी अनेकांना सिरियल्स, फिल्म्स बनवण्यास प्रेरित केले. देश-विदेशात प्रचंड गाजलेला गाईड हा चित्रपट आर के नारायण यांच्याच द गाईड या कादंबरीवरती चित्रित करण्यात आला. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट ही वन द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1961 फॉर द गाईड. मालगुडी डेज was one of the most popular serials on television. This serial was based on the R.K. Narayan's collection of short stories. Though the town Malgudi was an imaginary creation of R.K. Narayan, people thought that the stories and characters were real. This was the magic of his writing. आणि मित्रांनो, आपण आज जी कथा अभ्यासणार आहोत ती देखील याच मालगुडी डेज मधील एक अतिशय सुंदर अशी लघुकथा आहे. द टायटल ऑफ स्टोरी इज अन एस्ट्रॉलॉजर्स डे, म्हणजेच एका ज्योतिषाचा दिवस. इट इज अ थ्रिलर सस्पेन्स शॉर्ट स्टोरी इन द लाईफ ऑफ अन एस्ट्रॉलॉजर. द स्टोरी बिगिन्स विथ द डिस्क्रिप्शन ऑफ द एस्ट्रॉलॉजर who is the central character in the story. So, let's start the story. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipments. आपल्या या कथेचे मेन कॅरेक्टर आहे an astrologer, एक ज्योतिषी. आणि हा ज्योतिषी अगदी भर दुपारी आपली बॅग उघडतो आणि त्याच्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य आपल्या पुढे पसरवून ठेवतो. The equipments consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. त्याच्याकडे असणाऱ्या साहित्यामध्ये काय काय होतं पहा. त्याच्याकडे 1 डझन कवड्या असतात, एक चौकोनी कापडाचा तुकडा ज्याच्यावर समजण्यास कठीण गूढ असे चार्ट्स असतात, एक नोटबुक आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित लिखाण असलेले पामच्या पानांचे एक बंडल. हे सर्व त्यानं त्याच्या समोर मांडून ठेवलेलं असतं. जणू काही ती कस्टमर्सना अट्रॅक्ट करण्यासाठीची त्याची सायलेंट ॲडव्हर्टायझिंगच असते. हिज फोरहेड वॉज पेंटेड विथ सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन. ही पेंटेड हिज फोरहेड विथ सॅक्रेड ॲश and vermilion and it was dazzling and bright. त्याचं कपाळ अतिशय तेजस्वी व चमकदार दिसत होतं. कपाळावरती त्याने भस्म लावलेलं होतं व त्याच्या मध्यभागी लाल रंगाचा शेंदूर लावलेला होता. His eyes sparkle with a sharp abnormal gleam which was really an outcome of continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comfortable. त्याच्या नजरेमध्ये एक विलक्षण चमक होती. त्याची ती नजर सतत गिराईकांना शोधण्यासाठी भिरभिरत असायची आणि त्यामुळे जणू ती जास्त तीक्ष्ण चमकदार दिसत होती. पण त्याच्या भोळ्या बाबड्या अडाणी गिराईकांना मात्र ती भविष्याचा वेध घेणारी, दिलासादायक अशी वाटायची. हा ज्योतिषी
आपल्याबद्दल काहीतरी खरं सांगेल अशी आशा त्यांना वाटायची. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. त्याचं एकूणच व्यक्तिमत्व ज्योतिषाला साजेसच होतं. त्याच्या डोळ्यांची ठेवणच अशी होती की त्यामुळे त्याचे ते डोळे अतिशय तेजस्वी व उठावदार दिसायचे. त्याच्या डोळ्यांच्या वरच्या बाजूला रंगवलेलं कपाळ, तर खालच्या बाजूला गालावरून खाली लोंबणारी काळीभोर दाढी व मिशा. त्यामुळे त्याचे ते डोळे जास्तच तेजस्वी दिसायचे. अगदी एखाद्या अर्धवट माणसाच्या डोळ्याची ठेवण जरी अशी असती तर त्याचे डोळे देखील असेच चमकदार दिसले असते. To crown the effect, he owned the saffron-colored turban around his head. This color scheme never failed. या सगळ्यांवर कळस म्हणजे त्याने आपल्या डोक्याभोवती भगव्या रंगाचा टर्बन म्हणजे फेटा बांधलेला होता. अशी वेशभूषा आणि सुंदर रंगसंगती केल्यावर ती वाया थोडीच जाणार. त्याला त्याच्या व्यवसायात यश मिळायचंच. Naturally, people were attracted to him, as bees are attracted to cosmos or dahlia stalk. कॉस्मॉस किंवा डालियाच्या फुलांकडे मधमाशा जशा आकर्षित होतात तशीच लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायची. He sat under the boughs of spreading tamarind tree, which flanked a path running through the town hall park. टाउन हॉलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक चिंचेचं झाड होतं. आपला हा ज्योतिषी व्यवस्थित तयारी करून त्या झाडाखाली बसला होता. इट वॉज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. त्या जागेला बऱ्याच कारणांमुळे एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं होतं. Why? Because the searching crowd was always moving up and down this narrow road from morning till night. त्या रस्त्यावर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इकडे तिकडे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची गर्दी उसळलेली असायची. A variety of trades and occupations was represented all along its ways. त्या रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय चालायचे. ते व्यवसाय म्हणजे there were medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. तिथे औषध विक्रेते होते, चोरून आणलेली अवजारं आणि भंगार विकणारे विक्रेते होते आणि या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे तिथे स्वस्त कपड्यांचा लिलाव चालायचा. या सगळ्या गोष्टींमुळे तिथे नेहमी इतका गोंगाट गर्दी असायची की जवळपास सगळं शहर तिथे आकर्षित व्हायचं. नेक्स्ट टू हिम इन होसिफोरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट who gave his wear a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next day Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. ज्योतिषाच्या बाजूलाच एक भाजलेल्या शेंगा विकणारा विक्रेता असायचा. तो त्याच्या शेंगांना रोज काहीतरी आकर्षक नवीन नाव द्यायचा. एके दिवशी तो त्यांना बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, तर दुसऱ्या दिवशी दिल्ली आल्मंड, तर तिसऱ्या दिवशी राजाच डेलिकशी. अशा रीतीने त्याच्या पदार्थाला तो रोज नवे आकर्षक वेगळे नाव द्यायचा आणि लोक त्याच्याभोवती गर्दी करायची. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. या गर्दीचा बराचसाच भाग हा त्या ज्योतिषाच्या समोरही रेंगाळायचा. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सॅक्टेड his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. त्या ग्राउंडनट सेलरकडे एक धगधगती आणि धूर ओकणारी मशाल होती. तिच्या उजेडात आपला हा ज्योतिषाचा व्यवसाय देखील चालायचा. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. The place was lit up बाय शॉप लाईट. त्या ठिकाणी नगरपालिकेची लाईटची व्यवस्था नव्हती. ती जागा उजळून निघायची ती तिथल्या दुकानदारांनी केलेल्या स्वतःच्या लाईटच्या व्यवस्थेमुळे आणि त्यामुळे ती जागा जास्त आकर्षक जादुई अशी वाटायची.
तर या विक्रेत्यांनी लाईटची व्यवस्था काय केली होती पहा. 1 or 2 had hissing gas lights. Some had naked flares stuck on poles. Some were lit up by old cycle lamps, and 1 or 2, like the astrologer, managed without lights of their own. 1-2 दुकानांमध्ये प्रकाशासाठी गॅस बत्तीची सोय होती. काही दुकानांपुढे खांबावर बांधलेल्या मशाली होत्या. काही दुकानं ही सायकल लॅम्पच्या प्रकाशात उजळून निघालेली होती. तर तिथे काही अशीही दुकानं होती की जी या ज्योतिषाप्रमाणे इतरांच्या प्रकाश व्यवस्थेवर आपला व्यवसाय मॅनेज करायची. इट वॉज अ bewildering crisscross of light rays and moving shadows. This suited the astrologer very well, for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. तिथल्या त्या गॅस बत्त्या, मशाली इत्यादीच्या प्रकाशात इकडे तिकडे करणाऱ्या माणसांच्या सावल्या एकमेकांमध्ये मिक्स व्हायच्या आणि एक वेगळंच गोंधळाचं वातावरण निर्माण व्हायचं. आणि हे वातावरण आपल्या या ॲस्ट्रॉलॉजरला सूटच व्हायचं. कारण खूप सिंपल होतं. कारण जेव्हा या ॲस्ट्रॉलॉजरने आपली लाईफ सुरू केली तेव्हा ज्योतिषी होण्याचा विचार त्याने मुळीच केला नव्हता. मुळात तसा त्याचा काही हेतूच नव्हता. He knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. जिथं त्याला स्वतःच्या जीवनात दुसऱ्या क्षणी काय घडणार आहे हे माहिती नव्हतं, तिथं तो दुसऱ्याच्या जीवनाचं भविष्य काय सांगणार. अर्थातच ग्रहताऱ्यांच्या बाबतीत त्याचे इनोसंट कस्टमर्स जेवढे अनभिज्ञ होते तेवढाच तो देखील अनभिज्ञ होता. ज्योतिषशास्त्राचे त्याला काहीच ज्ञान नव्हते. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. तो जे काही भविष्य सांगायचा त्या पाठीमागे त्याचा अभ्यास होता, सराव होता आणि धूर्तपणे अचूक अंदाज बांधण्याच्या क्षमतेमुळे तो जे काही सांगायचा त्यामुळे प्रत्येकजण आनंदी आणि चकित व्हायचा. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर, अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. इतर कोणताही प्रामाणिक माणूस ज्याप्रमाणे प्रामाणिकपणे कष्ट करून कमाई करतो त्याप्रमाणेच तोही कष्ट करायचा आणि त्यामुळे दिवसभरानंतर तो जी कमाई घरी घेऊन जायचा त्यासाठी तो पात्रच होता. असा हा ॲस्ट्रॉलॉजर आणि त्याचा व्यवसाय. आता या ॲस्ट्रॉलॉजरच्या आयुष्यात कलाटणी देणारी नेमकी कोणती घटना घडते ते आपण पुढील भागात पाहू.